मुंबई आणि ठाण्यात काल रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय। तसंच रस्ते वाहतुकीवरही याचा परिणाम झालाय। सकाळच्या वेळी कामावर बाहेर पडणाऱ्यांची यामुळे पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली आहे। मात्र या पावसातही लोकल सेवा सुरळीत सुरू आहे। येत्या 24 तासात पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। त्यामुळे मुंबईसाठी आजचा बुधवार हा पाऊसवार ठरण्याची शक्यता आहे। जे 24 तासचे सर्व प्रतिनिधी मुंबईतल्या या परिस्थितीवर नजर ठेवून आहेत। आजचा बुधवार हा पाऊसवार ठरण्याची शक्यता आहे। काल रात्रीची आपण ही दृश्य पाहतोय। सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। आज सकाळी हिंदमाता लालबाग या परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे सकाळच्या वेळेला कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची मात्र प्रचंड हाल होत आहेत। आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्यासोबत आहेत। अमित, काय सांगाल? आपण पाहतोय पाणी रात्रभर पावसानं कहर माजवलाय। आणखीनही 24 तासात अवघ्या महाराष्ट्रावर कृपादृष्टी ठेवेल असे संकेत मिळत आहेत। काय सांगाल सविस्तर? खरं तर काल रात्रीपासून ज्या प्रकारे पाऊस पडतोय, आज सकाळी पावसाची संततधार सुद्धा कायम सुरू राहिलेली आहे। सुदैवाने जी लाईफलाईन आहे लोकल सेवा ती आता तरी वेळेवर धावताना बघायला मिळत आहे। असं असलं तरी मुंबईच्या सखल भागात रस्त्यांवर काही ठिकाणी नेहमीप्रमाणे पाणी साचलेलं आहे। त्याच्यामुळे आता आज सकाळपासून जर का पावसाचा जोर किंवा ही संततधार अशीच कायम राहिली तर कदाचित 9-10 नंतर पावसामुळे वाहतुकीला समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अर्थातच आता सर्व काही ऑल इज वेल आहे असंच म्हणावं लागेल। मात्र ज्या प्रकारे हवामान खात्याचा अंदाज आहे की येत्या 24 तासात मुसळधार पाऊस मुंबईसह कोकणात पडणार आहे, त्याच्यामुळे मुंबईमध्ये निदान पुढचे काही तास तरी काळजी घेणं आवश्यक आहे। सध्या तरी सर्व वाहतूक सुरळीत सुरू आहे असं चित्र दिसत आहे। नक्कीच अमित, आजचा बुधवार आणि पाऊस म्हणजे खवय्यांसाठी एक वेगळीच पर्वणी असणार आहे, पण चाकरमान्यांचे हाल होणार आहेत। या दोन्ही गोष्टींबद्दल काय सांग? ज्या प्रकारे पावसाने काही दिवस विश्रांती घेतली ती मला गेले 4-5 दिवस पाऊस सातत्याने पडतोय आणि परवाच म्हणजे सोमवारच्या सुमारासच वेधशाळेने अंदाज वर्तवला होता की पुढील 48 तास किंवा त्यापुढचे काही दिवस पाऊस चांगला पडेल। तर कधी नव्हे तर हे हवामान खात्याचा अंदाज खरा ठरतोय असं चित्र बघायला मिळतंय। कारण ज्या प्रकारे काल दिवसभर खास करून संध्याकाळी पावसाची संततधार सुरू होती, रात्री सुद्धा जोरदार पाऊस पडत होता, त्याच्यामुळे आज सकाळी पाऊस विश्रांती घेईल असं वाटत असताना पावसाची संततधार कायम असल्याचं शहर आणि उपनगरात बघायला मिळतंय। विशेष करून काल दिवसभरात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद ही शहर आणि त्याचबरोबर पूर्व आणि पश्चिम उपनगरात झालेली आहे। त्याचबरोबर मुंबईच्या बाहेर ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं चित्र बघायला मिळतंय। पावसाचा रेटा कायम आहे, त्याच्यामुळे धरण क्षेत्रात सुद्धा पाऊस चांगला पडत आहे। त्याच्यामुळे एकीकडे मुंबईकरांना दिलासा जरी मिळत असला तरी अशीच संततधार कायम राहिली तर मात्र या पुढच्या काही तासामध्ये समस्या निर्माण होऊ शकते। त्याच्यामुळे पालिका किंवा रेल्वे या संदर्भात कशी खबरदारी घेऊन रस्ते वाहतूक किंवा रेल्वे वाहतूक खोळंबणार नाही याची काळजी घेते, यावरच मुंबईत येणाऱ्यांचा आजचा दिवस अवलंबून असणार आहे। नक्कीच एकूणच हवामान खात्याच्या अंदाजावर आता पाऊस पाणी न फिरवो म्हणजे झालं। धन्यवाद अमित या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।